आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशवा, मला कौरवांच्या सेनेचं अवलोकन करायचं आहे। माझा रथ युद्धभूमीच्या मध्यभागी घेऊन चल। थोडक्यात तुला पाहायचंय की दुर्योधनाला विजयी करण्यासाठी कोणकोणते युद्धे सामील झाले आहेत आणि तुला कोणाकोणाशी युद्ध करायचंय? हो केशवा, मला हेच बघायचं आहे। चल, माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये घेऊन चल।
हे अर्जुना, तुझ्या इच्छेनुसार मी तुझा हा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन आलो. आणि आता तू शत्रू सेनेच्या दिशेने बघ. सेनेच्या अग्रभागी उभे आहेत पितामह भीष्म, पांडवांचे आणि तुझे सर्वात मोठे शत्रू. पितामह आणि आमचे सगळ्यात मोठे शत्रू. आता तू तुझ्या दुसऱ्या महाशत्रूकडे बघ. आचार्य द्रोण, तुझे गुरुदेव. आणि त्यांच्या डावीकडे युवराज दुर्योधन. हे कौंतेय, जर का तुला पांडवांना विजयी करायचं असेल तर तुला या सगळ्यांचा वध करावाच लागेल. वध? अर्जुन, काय करतोयस? अर्जुन, अर्जुन, अर्जुन. अर्जुन, अर्जुन काय करतोयस? हे अर्जुन, तू स्वतःच्या कुळाचा संहार केला आहेस, स्वतःच्या भावांचा वध केलास, तुझ्या बहिणींना तूच विधवा केलंस. अर्जुन, तू पापी आहेस. तूच पापी आहेस. अर्जुन, तू मारेकरी आहेस. तू पापी आहेस. नाही, तू पापी आहेस. तू पापी आहेस. तू मारेकरी आहेस. अर्जुन, तू पापी आहेस. अर्जुन, तू पापी आहेस. नाही, 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 नाही. नाही कृष्ण, नाही. मी कोणाच्याही रक्ताने माझे हात माखू नाही शकणार. माझ्या आत्म्याचा तर त्या कल्पनेनेच थरकाप होतोय, कल्पनेनेच थरकाप होतोय, थरकाप होतोय. महाराज, अर्जुनाची ही अवस्था बघून दोन्ही बाजूच्या सेना आश्चर्यचकित झालेल्या आहेत. कौरवांची सेना आनंदित होऊन जयघोष करत आहेत. संजय, पांडवांचं मुख्य शस्त्र अर्जुनच आहे. तोच ती शक्ती आहे ज्याच्यावर पांडवांचा विजय किंवा पराजय अवलंबून आहे. परंतु जर का अर्जुनानेच युद्ध करायला नकार दिला तर युद्ध होईलच कसं? पांडव विजयी कसे होतील? हे संजय, मला ज्ञात होतं पांडव युद्ध करायला नक्कीच कचरणार.
आपल्या कुळाचा संहार टाळण्यासाठी युद्ध सुद्धा अवश्य टाळतील. माझं अनुमान योग्य ठरलं संजय. आता युद्ध नाही होणार, आता युद्ध नाही होणार. कृष्ण, मी माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा रक्तपात कसा काय करू शकतो, कसा करू शकतो? गुरुदेव तर आपल्यासाठी पिता आणि ईश्वरा समान असतात. मग मी त्यांचा अपमान कसा करू शकतो? ज्या गुरुदेवांनी मला धनुर्विद्या दिली, बाण चालवायला शिकवलं, त्यांनीच शिकवलेल्या धनुर्विद्येचा दुरुपयोग करून मी त्यांच्यावरच बाणांचा वर्षाव करू, त्यांचेच हृदय छिन्न विछिन्न करू? मी इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये, इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये. आणि पितामह, ते तर आदरणीयच नाही तर पूजनीय सुद्धा आहेत. ते इतके पूजनीय आहेत की मी त्यांच्या समोर दृष्टी सुद्धा वर करून बघत नाही. आणि त्यांच्या समोर मी शस्त्र कशी उचलू? कृष्ण, जेव्हा मी चालायला सुद्धा लागलेलो नव्हतो, तेव्हा पितामहांनी माझी बोट धरून मला एक एक पाऊल टाकायला शिकवलं होतं. ज्यांच्या हृदयात माझ्याबद्दल फक्त स्नेह आणि प्रेमाच्या नद्या वाहत आहेत, त्यांच्या हृदयात मी तलवार खुपसून रक्ताचे पाट कसे वाहू शकतो? मी काही दैत्य नाही की माझ्या प्रियजनांच्या रक्ताने स्नान करायला. हे माझ्याकडून कदापि होणार नाही, कदापि नाही. युद्ध भूमीवर आपल्या समोर आपले प्रियजन, आप्त, स्वकीय बघून अर्जुनाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. पूज्य द्रोणाचार्य, भीष्म पितामह यांच्यासारख्या परमपूज्य ज्येष्ठांवर आपण शस्त्र कसं चालवायचं या विचारानेच अर्जुन खयाळ झाला. मी माझ्याच लोकांचं रक्त सांडू का? हे शक्य नाही, असे विचार अर्जुनाच्या मनात येऊ लागले. भिक्षु कहाना है स्वीकृत लोक में, गुरुजन भक्षी कहाऊं कैसे? भिक्षु कहाना है स्वीकृत लोक में, गुरुजन भक्षी कहाऊं कैसे? रुधिर सने भोगों के लिए अपनों का रुधिर बहाऊं कैसे? रुधिर सने भोगों के लिए अपनों का रुधिर बहाऊं कैसे? वाह अर्जुन वाह. असं वाटतंय उर्वशीच्या शापाचा प्रभाव अजूनही तुझ्यावर शिल्लक आहे. तू अजूनही एखाद्या नपुंसकासारखं बोलतोयस. युद्धभूमीच्या मध्ये उभं राहून तू जी भाषा बोलतो आहेस ती कुठल्याही योद्ध्याची भाषा नाहीये. आज ज्या लोकांना तू आपलं म्हणताना तुझी जीभ थकली नाही, ज्यांच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम, स्नेह आणि आदराची गंगा वाहते आहे, लक्षात ठेव, हे तेच लोक आहेत जे 13 वर्षांपूर्वी द्यूत सभेमध्ये तुझ्या पत्नीला द्रौपदीला जेव्हा निर्वस्त्र केलं गेलं तेव्हा गप्प बसून तमाशा बघत होते. आज माझा अपमान करणाऱ्या या अधर्मींबरोबर न जाणं कुठल्या धर्माचे पालन करत आहात. आपलं तोंड शिवून बसले ते. परंतु परंतु बाकीच्या सभासदांना काय झालंय? पितामह, तुम्ही बोला. गुरुदेव, तुम्ही बोला, बोला. तुम्ही सगळेजण जिवंत मनुष्य आहात की पाषाणाची मूर्ती? तुमच्या सगळ्यांचं हृदय पाषाणाचं. मला उत्तर हवंय. या भरलेल्या सभेत गुरु, धर्मगुरु, ज्येष्ठ, कुलज्येष्ठ यातल्या कोणाच्या शरीरात जिवंत आत्मा नाहीये जे या अमानवी अत्याचाराच्या विरोधात 2 शब्द बोलतील? धिक्कार आहे या सभेवर, धिक्कार आहे, धिक्कार आहे या सभेवर, धिक्कार आहे. कोणीही तोंड सुद्धा उघडलं नव्हतं. यापैकी एकानेही तिचं रक्षण करण्याकरता हात सुद्धा उचलला नव्हता. आणि आज
तेच हात तुझ्या हत्येसाठी उठले आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये तुझ्या आणि पांडवांच्या वधाकरता तीर आणि तलवारी तळपतायत. हे तुझे आप्त आहेत का, ज्यांच्यासाठी तू प्रेम आणि आदराची भाषा बोलतो आहेस? हे अर्जुना, तू या क्षणी कुठल्या लग्न मंडपात नाहीयेस, तर युद्धभूमीवर उभा आहेस. आणि ज्यांना तू आपले स्वकीय समजतोयस ते या युद्धभूमीवर तुझं स्वागत आणि आदर सत्कार करायला आलेले नाहीयेत. ते सगळेच जण तुझं आणि तुझ्या भावांचं नाव त्यांच्या अस्त्रांवर लिहून आलेत. जरा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात तुझा आणि पांडवांचा मृत्यू बघायची तृष्णा आहे. आसुसलेत ते. आणि हे आसुसलेपण, ही तृष्णा केवळ तुम्हा पांडवांच्या रक्तानेच शांत होईल. पहा जरा त्यांच्याकडे. त्यांचे ते विषारी बाण तुम्हाला लक्ष्य बनवायला उत्सुक झालेले आहेत. जर हे तुझे आप्त आहेत, तर मग हे कोण आहेत? हे परके आहेत का? शत्रू आहेत का? यांना तू कौरवांच्या निर्दयी शस्त्रांच्या हवाली करणार आहेस का? अरे, हे सगळे तुझे प्रियजन आहेत, जे तुला संपूर्ण जीवनभर साथ करतील, जे तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझ्या हितासाठी युद्ध करायला आले आहेत. हे अर्जुना, या क्षणी हे सगळे तुझ्या गांडीवाचा टणत्कार ऐकायला उत्सुक आहेत. हे संजय, अर्जुन युद्ध करायला तयार झाला का? नाही महाराज. मला ज्ञात होतं. अर्जुन समजूतदार आहे. तो कृष्णाच्या बोलण्याला बळी पडणार नाही. संजय, अर्जुनाने युद्धाला नकार दिल्यानंतर कृष्णाने त्याला उपदेश देणं थांबवलं का? नाही महाराज. नाही? मग हा कुटिल कृष्ण अर्जुनाला काय सांगत आहे? ते सांगतायत की, हे पार्था, या युद्धभूमीच्या मध्यरेखेवर उभं राहून तुझ्या दृष्टीवर मोहाचा पडदा पडला आहे. तुला अर्धसत्यच दिसत आहे की हे तुझे आप्त आहेत, पण तुला हे अर्धसत्य दिसत नाहीये की हे कौरव ज्यांना तू जवळचं म्हणतोयस ते या युद्धभूमीवर तुला आलिंगन द्यायला आलेले नाहीये. ते तुझ्या रक्ताची होळी खेळायला आले आहेत. बघ त्यांच्याकडे. हे तुझा कर्दन काळ होऊन तुझी प्रतीक्षा करतायत. हे सगळे ज्यांना तू प्रियजन मानतो आहेस, त्या सर्व कौरवांना पूर्ण माहिती आहे की जर का त्यांना या युद्धात विजय मिळवायचा असेल तर त्यांना या योद्ध्याला आपल्या मार्गातून बाजूला करावं लागेल, ज्याचं नाव अर्जुन आहे. पार्था, तू यांना प्रिय समजतोस म्हणून तुला त्यांना यमसदनी पाठवायचं नाहीये. पण जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते नक्कीच तुम्हा सगळ्यांना यमसदनी धाडतील. हे मधुसूदन, जर का त्यांना मला मारून टाकायचं असेल तर मारून टाकू दे. मला त्याची चिंता नाही. पण मी माझ्याच माणसांना मारून पाप कसे काय करू शकतो? जर का हे लोक लोभाने आंधळे होऊन आपलं कुळ नष्ट होताना बघून होणारे दोष आणि पाप बघू शकतात तर काय झालं? परंतु आम्ही तर या युद्धामुळे त्याचे फळस्वरूप होणारा विनाश आणि विनाशाने उत्पन्न होणारे दोषांना बघू शकतो, याचा विचार करू शकतो. हे केशवा, तुला तर माहिती आहे
की कुळाचा नाश झाला तर सनातन धर्माचा नाश होतो, आणि धर्माचा नाश झाला की संपूर्ण कुळात पापाचा असा फैलाव होतो, जणू शरीरात एखादा भयंकर रोग पसरतो. आणि या पापामुळे कुळातल्या स्त्रिया दूषित होतात, आणि स्त्रिया दूषित झाल्या तर वर्णसंकर संतान उत्पन्न होते, आणि वर्णसंकर झाल्यास सगळी कुळच्या कुळ नरकात जातात. इतकंच नाही, पण त्यांच्या पितरांना सुद्धा अधोगती प्राप्त होते. कुलक्षये प्रणशयन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृतसनम अधर्मो विभवत्युतम. अधर्मा विभवात्म कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णये जायते वर्णसंकरः. हे सगळं माहिती असून सुद्धा मी युद्ध करू का? हे कसं काय शक्य आहे? मी कुलघाती होण्याचे पाप स्वतःच्या माथ्यावर माझ्याच हाताने कसे काय लिहू? म्हणून मी युद्ध नाही करणार. मी युद्ध नाही करणार. अर्जुनाने त्याचं धनुष्य खाली ठेवलं का? हो महाराज. संजय, हीच एक संधी आहे, सुवर्ण संधी. कारण अर्जुनाने त्याचं गांडीव धनुष्य खाली ठेवलं आहे आणि कृष्ण नाहीतरी निशस्त्रच आहे. अशा वेळी कौरवांनी जर पांडवांच्या सेनेवर आक्रमण केलं तर कौरवांचा विजय निश्चित होईल. कारण अर्जुन नसेल तर पांडवांची सेना निशस्त्र असल्यासारखी आहे, आणि एका निशस्त्र सेनेला पराभूत करणं अवघड नाही. आणि मग पांडवांना इंद्रप्रस्थ काय तर 5 गावं द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि मग माझा पुत्र दुर्योधन संपूर्ण भारतवर्षाचा सम्राट होईल. संपूर्ण भारतवर्षाचा सम्राट. क्षमा करा महाराज, पण तुम्ही हे काय अनुचित बोलताय? तुमच्यासारख्या क्षत्रिय सम्राटाला अशा अधर्मी आणि अन्यायाच्या गोष्टी शोभा देत नाहीत. तुमचे बोलणे युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहेत महाराज. एक निशस्त्र योद्धा आणि त्याच्या सेनेवर वार नाही केला जात. पण तरीही कौरव अधर्म करणार म्हणजे करणारच याची शंका आल्याने वासुदेव कृष्णाने उपदेश देण्याच्या आधी आपल्या दैवीय शक्तींच्या द्वारे कुरुक्षेत्रावर काळाची गती थांबवलेली आहे. युद्धभूमीवर कौरव आणि पांडवांचे वीर सेनानी त्यांची सेना पाषाणाप्रमाणे अगदी अचल उभी आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात काय चर्चा होत आहे याचे कोणालाही ज्ञान नाही. कारण तो सुद्धा श्रीकृष्णाच्या श्रीमुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला ऐकण्यासाठी काळ सुद्धा तिकडे थांबला आहे. मला ज्ञात होतं की हा कृष्ण नक्कीच काहीतरी चाल खेळेल. संजय, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. जर मी त्या दिवशी कृष्णाला बंदी बनवण्यात दुर्योधनाला साथ दिली असती तर आज ही परिस्थिती आलीच नसती. जनार्दन, मला माहित नाही, पण ज्यांचा कुलधर्म नष्ट झाला आहे त्या प्राण्यांचा अनंत काळापर्यंत नरकात वास होतो. यापेक्षा मी कमंडलू घेऊन दारोदारी भिक्षा मागणे पत्करेन. वा अर्जुना, किती सुंदर विचार आहेत रे तुझे. मी युद्ध करणार नाही, मी भिक्षा मागेन. हे अर्जुना, हे बोलणं एका वीराचं नाही, केवळ एका भ्याडाचं आहे. मला सांग,
भेकडपणाचं प्रदर्शन करण्यासाठी तू या युद्धभूमीवर आला होतास का? आणि याचसाठी महादेवांकडून पाशुपतास्त्र ग्रहण केलं होतंस? वर्षानुवर्ष घोर तपस्या करून तू तुझे पिता इंद्र यांच्याकडून दिव्य अस्त्र यासाठीच प्राप्त केली होतीस का रे? तुला तुझ्या मातेचा कुंतीचा अंतिम संदेश लक्षात नाहीये का की तू जेव्हा माझ्या समोर येशील तेव्हा विजयी होऊन ये आणि तुझ्या माथ्यावर कौरवांच्या रक्ताचा विजय तिलक लावून ये? क्षत्रिय स्त्री यासाठी जगते की आपल्या वीर पुत्रांना युद्धभूमीमध्ये यशस्वी होताना बघेल. 13 वर्ष तर मी माझ्या पुत्रांना पाहू देखील शकले नाही, परंतु आता जेव्हा ते माझ्या समोर येतील तेव्हा त्यांनी आपल्या शत्रूच्या रक्ताचा विजय तिलकच लावून माझ्या समोर यावे, अन्यथा नाही. हे अर्जुना, लक्षात ठेव, तुझ्या मातेचं ते वचन पाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि म्हणूनच तुझ्या हृदयाच्या क्षणिक दुर्बलतेचा त्याग करून क्षत्रियासारखं युद्ध कर, कारण एका क्षत्रियाचा धर्मच आहे युद्ध करणं. हे मधुसूदन, मला सुद्धा माहिती आहे की मी क्षत्रिय आहे, युद्ध करणे माझा धर्म आहे. परंतु या युद्धभूमीवर युद्धभिलाषी या सर्व स्वजनांना बघून माझी गात्रे सैल पडली आहेत. माझ्या आत्म्याचा थरकाप होतोय, माझ्या घशाला शोष पडतो आहे. हे मधुसूदन, परस्पर विरोधी विचारांच्या आक्रमणामुळे माझी मती भ्रमित झाली आहे. या द्विधेमुळे मला माझा मार्ग स्पष्ट दिसत नाहीये. हे कृष्णा, तू माझा गुरु आहेस, ईश्वर आहेस, मी तुला शरण आलो आहे. आता तूच मला मार्गदर्शन कर, मला मार्ग दाखव, काय उचित आहे आणि काय अनुचित. करुण अश्रुपूरित नयन, व्याकुल विचलित जान, संबोधित कर पार्थ को यूं बोले भगवान, बोले श्री भगवान. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. शोक के योग्य नहीं उनमें कोई. कुरुक्षेत्रात श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या आपापसातल्या संवादावर संपूर्ण ब्रह्मांडाचे ध्यान केंद्रित झाले होते. ब्रह्मदेव जागे झाले. नारद आणि त्रिभुवन कुतूहलाने ऐकू लागले. चारही दिशांचे या पृथ्वीवर लक्ष लागून राहिले. जेव्हा युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेतून ज्ञान देत होता, ते ऐकण्यासाठी भगवान महादेवांनी सुद्धा आपल्या समाधीचा त्याग केला. अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्यांनाच ज्ञानामृत प्राप्त झालं. ज्ञान
ज्ञानी विचलित होते नहीं, कोई जग में रहे या जग से जाए। ज्ञानी विचलित होते नहीं, कोई जग में रहे या जग से जाए। जो ही देने को चले प्रभु अर्जुन को ज्ञान, कुरुक्षेत्र पर हो गया केंद्रित सबका ध्यान, केंद्रित सबका ध्यान। ब्रह्मा जागे नारद चौंके, त्रिभुवन में कौतूहल जागा। चारों दिशाएं सचेत हुई, धरती पर ध्यान सभी का लगा। गीता के महाज्ञान श्रवण को, गीता के महाज्ञान श्रवण को शिव ने ध्यान समाधि से त्यागा। गीता के महाज्ञान श्रवण को शिव ने ध्यान समाधि से त्यागा। एक अर्जुन के निमित्त मिलेगा ज्ञानामृत सबको बिन मांगा। एक अर्जुन के निमित्त मिलेगा ज्ञानामृत सबको बिन मांगा। प्रणाम भगवन। बस ना देवी पार्वती। काय झालं प्रभू, तुम्ही तुमची समाधी अर्धवट का सोडली? तुमची समाधी तर युगानुयुगे सुरू राहते। देवी पार्वती, पृथ्वी लोकात या समयी एक दिव्य घटना घडणार आहे। प्रभू, अशी कोणती दिव्य घटना घडणार आहे ज्यासाठी तुम्ही तुमची तपस्या अर्धवट सोडलीत? आज या पृथ्वीवर जी दिव्य घटना घडणार आहे ते युगानयुगे कधीही घडलं नव्हतं। भगवान श्रीकृष्ण आज आपल्या मानवी अवतारात ब्रह्मज्ञान देणार आहेत। अनादी काळात त्यांनी हे ज्ञान सूर्यदेवतेला दिलं होतं। ते ज्ञान साक्षात त्यांच्याच मुखातून ऐकण्याची संधी मी अजिबात सोडणार नाही। मीच काय, सगळे देवी देवता ह्यावेळी सावधान झालेले आहेत। आकाशातून पाताळापर्यंत सृष्टी जणू थांबलेली आहे। जणू काळाची गती सुद्धा थांबली आहे आणि महाकाल भगवंतांची वाणी ऐकण्यासाठी स्वयं कुरुक्षेत्रात थांबले आहेत। आणि ते बघ, ब्रह्मज्ञानी ब्रह्मदेव त्यांचे ज्ञान अजून वाढवण्यासाठी कृष्णाची अमृतवाणी कशी आतुरतेने ऐकत आहेत। आणि तिकडे देवर्षी नारद सुद्धा या अमृतवाणीमध्ये इतके तल्लीन झालेले आहेत की त्यांना आपला नारायण नारायण हा जप थांबवून फक्त ही ज्ञानरत्ने गोळा करायची आहेत। हे ज्ञान श्रीमुखातून ऐकण्याची संधी मी तरी सोडणार नाहीये। तू सुद्धा लक्षपूर्वक ऐक देवी, प्रभू अर्जुनाला काय समजवत आहेत। श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावले की हे अर्जुन, की तू चुकीच्या समयी मोहाला बळी पडतो आहेस। तुझा शोक हा एखाद्या वीराला शोभा देत नाही। अशाने तुला ना स्वर्ग प्राप्त होईल ना कीर्ती। हे धर्मयुद्ध आहे आणि शस्त्र उचलणे हेच तुझं कर्तव्य आहे। हाच महासंग्राम आहे।
धर्म के युद्ध को शस्त्र उठा के महासंग्राम तेरा मग जो है, धर्म के युद्ध को शस्त्र उठा के महासंग्राम तेरा मग जो है। संजय, हा कृष्ण त्याचा सारथी धर्म विसरतो आहे। युद्ध समयी सारथ्याने केवळ आपल्या स्वामींच्या आदेशाचं पालन करून रथाचं संचलन करायचं असतं आणि संकट समयी जर आवश्यक असलं तर आपल्या स्वामींच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी त्याला सुरक्षित स्थानी घेऊन गेलं पाहिजे। परंतु कृष्ण जे करत आहे ते सारथी धर्माविरुद्ध आहे। जर का अर्जुनाला युद्ध करायचं नसेल तर कृष्ण त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त का करत आहे? हा वासुदेव अतिशय चतुर आहे। त्याची वाणी जितकी मधुर आहे तितकीच विषारी सुद्धा आहे। माझा अर्जुन अजून कोवळा आहे, कोणाचंही ऐकेल। जर का तो कृष्णाच्या बोलण्याने प्रभावित झाला तर मग युद्ध अनिवार्य होईल। संजय, तू जरा मला सांग की हा कृष्ण ह्यावेळी अर्जुनाला काय शिकवत आहे? वाह अर्जुन वाह, एका श्वासात तू मोठं ज्ञान पाजळतोस आणि दुसऱ्या श्वासात लगेचच शिष्य होऊन माझ्याकडून ज्ञानाची याचना सुद्धा करतोस। हे पार्था, तुझं ज्ञान अर्धवट आहे आणि अर्धवट ज्ञान हे दुधारी तलवारी सारखं असतं, जी अर्धवट ज्ञान देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही कापून काढते। म्हणूनच तुला सगळ्यात आधी या घातक तलवारीला सोडावं लागेल, तुझ्या गांडीवाला नाही। पण तू तर उलटच करतो आहेस। तुझ्या हातात अर्धवट ज्ञानाची तलवार आहे आणि तू तुझं गांडीव खाली ठेवलंस। हे केशवा, मी काय करू? माझं मन आणि मस्तिष्क त्या धर्माच्या तराजूप्रमाणे झालंय, ज्याच्या दोन्ही पारड्यात समान प्रमाणात ठेवलं आहे। ज्ञान आणि अज्ञान दोन्ही ठेवलं आहे। या अशा मार्गावर येऊन मी तुम्हाला शरण आलो आहे। तुम्ही मला एखाद्या गुरुप्रमाणे मार्ग दाखवा। हे माधवा, मला मार्ग दाखवा। हे अर्जुना, आत्ता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेखेवरच उभा नाहीस, तर आत्ता तू जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेखेवर सुद्धा अडकलेला आहेस। म्हणूनच तू तुझं कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतो आहेस। परंतु तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस तरीही विधीचं विधान काही बदलणार नाही, कारण विधात्याचा निर्णय हा अटळ आणि अचूक आहे। तुला काय वाटतंय? तू मारलं नाहीस तर हे सगळे मरणार नाहीयेत? नाही अर्जुना, नाही। तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच, कारण त्यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूची वेळ, दिवस आणि क्षण या आधीच निश्चित केलेले आहेत। त्या विधानावरच मी त्यांना आधी मारले आहेच। तू केवळ माध्यम आहेस। तुझ्या माध्यमातून मला त्या सगळ्यांचा वध करायचा आहे। तू हे तुझं कर्तव्य समज, नाहीतर तुझं प्रारब्ध। तुला या सगळ्यांचा वध करायचाच आहे। मी काय करू मधुसूदन? माझं मन कसं मारू? माझ्या भावना माझ्याच पायदळी कसे काय मिळवू शकतो मी? सांग मधुसूदना, मी काय करू? हे पार्था, ज्या भावना तुला धर्माच्या मार्गावरून दूर नेतात त्यांचा त्याग कर। भावनांच्या सागरात बुडून जायच्या ऐवजी त्यात पोहायला शिक। तू तर एक कीर्तिवंत पुरुष आहेस। तुझ्या निर्बलतेचं असं प्रदर्शन करून तू स्वतःची कीर्ती नष्ट करू नकोस। एका वीर पुरुषासाठी त्याची कीर्ती नष्ट होणं म्हणजे त्याला मृत्यू समान आहे। म्हणून युद्ध कर पार्था, युद्ध, आणि आपली कीर्ती, आपला धर्म आणि आपल्या कर्तव्याचं रक्षण कर। अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तिः मरणादतिरिच्यते। या युद्धात जर तू मारला गेलास तर तुला वीरगती प्राप्त होईल, मृत्यू येऊन सुद्धा अमर होशील। म्हणून म्हणतो युद्ध कर। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय
युद्धाय कृतनिश्चयः. हे वासुदेव, तुला तर ज्ञात आहे की मला माझ्या मृत्यूची चिंता तिळभरही नाहीये. हे अर्जुना, मला हे माहिती आहे की या धर्मयुद्धात तू स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला यत्किंचितही घाबरत नाहीस. तुझ्या हृदयाची दुर्बलता फक्त तुझ्या स्वजनांच्या आदरापोटी आहे, जे या धर्मक्षेत्राच्या अधीन झालेले आहेत. तुला तुझ्या आप्तांच्या मृत्यूची चिंता आहे ना? परंतु हे तुझे जे विचार आहेत ते तुझं अज्ञान दाखवतात. अज्ञान. तू योग्य बोलतोयस केशवा. या क्षणी माझी बुद्धी अज्ञानाच्या अंधकारात बुडून गेली आहे. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, मला हेच ज्ञान नाही. मी कर्माच्या अशा वाटेवर उभा आहे जिथून समजत नाहीये की धर्माचा मार्ग कोणता आहे आणि अधर्माचा मार्ग कोणता. मला या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव केशवा, मार्ग दाखव. हे पार्था, याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा मी प्रयत्न करतोय तुला. या अंधारात अंधांप्रमाणे दिशाहीन होऊन हातपाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या सृष्टीकडे बघ. या सृष्टीत जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे, यात शंकाच नाही. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु असो, पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव आपल्या जन्माबरोबरच मृत्यूची वेळ बरोबर घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. अर्थात त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणूनच तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावले की मला शरण ये, मी तुला प्रत्येक पापातून मुक्ती देईन. अशा प्रकारे सखा, स्वामी, नाथ, नारायण, वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद मुरारी यांनी युद्धभूमीवर अर्जुनाला महान असे ज्ञान प्रदान केले. स्वामी सखा